सर्वांना जय भीम. मला आहे ना ह्या सोशल मीडियावरील जास्त अभ्यासू लोकांना मला फक्त एकच विचारायचं आहे की तुम्ही लोक जे कमेंटमध्ये येता आणि म्हणता ना की तुमच्यामुळं आम्ही आहे, तर मला सांगा रे दादांनो, कसं काय तुमच्यामुळं आम्ही आहे रे. आणि अजून एक सांगतो तुम्हाला, म्हणजे तुम्ही जेवढे पण कुणी कुठल्या कास्टचा असेल, तुमची जी कास्ट आहे ना ती फक्त पर्टिक्युलर ठिकाणी आहे. म्हणजे काही लोकांची जी जात असेल ती महाराष्ट्रात आहे, अजून काही लोकांची जात असेल ती एखाद्या कर्नाटकमध्ये असेल, काही लोकांची यूपीमध्ये असेल, बिहारमध्ये असेल. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, महार जात महाराष्ट्रापासून ते महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकापर्यंत, म्हणजे ते आसामपर्यंत आमच्या जातीचे लोक आहेत. आता मला एक सांगा की तुमच्यामुळं आम्ही कसं काय, मला हा लय मोठा प्रश्न पडतो. म्हणजे काही लोक म्हणतील की आम्ही तलवार चालवली म्हणून तुमचं अस्तित्व आहे. तर दादांनो, तलवार कोणत्या कोणत्या राज्यात चालली त्याचा पण आम्हाला इतिहास सांगा, की ह्या राज्यात तुम्ही गेले, तिथं तुम्ही तलवार चालवली, तिथं आमची लोक आहेत, त्यांनाही तुम्ही वाचवलं. म्हणजे मला प्रश्न पडलेत रे हे, की तुम्ही लोक येता आणि कसले तरी घाण कमेंट करता, म्हणते की तुम्ही मुसलमान झाले असते. तर कसं काय, जरा थोडंसं आम्हाला ते पण अभ्यास सांगा ना तुमचा, की कसं काय. तुम्ही तर एकाच राज्यामध्ये तुमच्या जातीची लोक, की तुम्ही बाकीच्या राज्यात तर गेलेच नाहीत. इतिहास सांगतो की तुम्ही महाराष्ट्र सोडला तर बाकीच्या इतर राज्यामध्येच गेला नाहीत. मग तुमच्यामुळं आम्ही कसं काय, मला हा प्रश्न पडलेला आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही लोकांनी जर सांगितलं की आम्हाला बी आनंद होईल आणि आम्हाला बी समजेल की खरंच आम्ही तुमच्यामुळे, आमचं जे अस्तित्व आहे आता सध्याचं, ते तरी आम्ही फक्त म्हणतो बाबासाहेबांमुळे. पण त्याला बी तुमचा अपवाद असं तर ते तुम्ही आम्हाला सांगा. कारण की बघा, आम्हाला कपडे घालायचा अधिकार नव्हता, तुमच्यामुळे तर आम्हाला भेटला नाहीये. आम्हाला बोलायचा अधिकार नव्हता, तुमच्यामुळे आम्हाला भेटला नाहीये. आम्हाला कोणत्या मंदिरात येऊ देत नव्हते, आम्हाला कोण बोलत नव्हतं, कोण शिवत नव्हतं, कोण पाणी देत नव्हतं, कोण कुणाला आम्हाला विचारतच नव्हतं. आम्हाला हे जे सगळे अधिकार आहेत, कपडे घालण्यापासून बोलण्यापर्यंतचे, हे सगळे आम्हाला बाबासाहेबांनी दिले. मग आता साहजिक गोष्ट आहे, बाबासाहेबांचेच आम्ही म्हणणार की उपकार आहेत आमच्यावर. आता तुम्ही लोक आम्हाला एक्सप्लेन करून सांगा की आमच्यावर तुमचे उपकार कसे काय, तुमचे उपकार आमच्यावर सांगा. नाही तर तुम्ही सांगाल की अरे बाबासाहेबांना शिष्यवृत्ती दिली, तिथपर्यंत नका जाऊ. तुम्हाचं कसं म्हणणं असतं की आम्हाला आमच्यावर तुमचे उपकार आहेत ना, मग आम्हाला ते एक्सप्लेन करा. प्लस महाराष्ट्र सोडून तुम्ही कुठल्या कुठल्या राज्यामध्ये गेले, कुठं तुम्ही क्रांती घडवली, कशी घडवली, कसा इतिहास घडवला, आम्हाला तो पण कळला पाहिजे. कारण की काय, आम्हाला एवढं इतिहासाचं नॉलेज नाही आहे आणि आम्हाला कुणाला छेडायचं पण नाही आहे आणि कुणाच्या विरोधात पण जायचं नाही आहे. पण तुमच्या लोकांमध्ये किडे घालायची, वळवळ करायची सवय आहे, तर ती आम्हाला पण कळली पाहिजे ना, की नक्की कसं काय आम्ही मुसलमान कसे काय झालो नाही, हे आम्हाला तुमच्याकडनं ऐकायचं आहे. आता तुम्ही जे अभ्यासू लोक, विज्ञानवादी लोक ते जे आहेत ना, त्यांनी सांगावं आम्हाला की बाबा तुम्ही कसं काय आम्हाला मुसलमान होण्यापासून रोखलं. आमच्या बाबासाहेबांनी जर सांगितलं असतं 1956ला मुसलमान व्हा, तर आईशप्प सांगतो ह्या भारत देशातले 35 करोड लोक एका मिनिटामध्ये मुसलमान झाले असते. म्हणजे आज जेवढे पण बुद्धिस्ट आहेत एवढे सगळे एका मिनिटात मुसलमान झाले असते. तसं तुम्ही सांगा आम्हाला की तुमच्यामुळे आम्ही कसं काय, आमचं अस्तित्व फक्त बाबासाहेबांमुळे. मानव या